माझ्या वाणीला शब्द न शोभणारे आहेत बरं का. मी बोललो तर तुम्ही म्हणाल बुवा काही बोलायला लागला है की नाही, पण तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगितल्यावर मग काय पठ्ठ्याला कोणाची बोलायची ताकद आहे? अजिबात नाही बुवा. ऐका, महाराज जे सांगतात. कीर्तनकाराचं काम काय आहे बघा, एखाद्या गोडाऊन मधला माल त्याने गिराहिकापर्यंत पोहोचवायचा, एखाद्या दुकानातला माल त्याने गिराहिकापर्यंत पोहोचवायचा. असं काम कोण करत असतो माहितीये तुम्हाला? हमाल करत असतो. फोडिले भांडार धन्याचा हा माल, तेथे मी हमाल भारवाही. ऐका, ते काम आमचं राहतं. म्हणून तुकोबारायचे शब्द आहेत. माणूस शांत बसत नाही, त्याला काहीतरी कर्म करावं लागतं. माणसाच्या जीवनात हे जसं रोजचं कर्म आहे, नित्य कर्म आहे, तसं माणसाच्या जीवनात काही नैमित्तिक कर्म ठरलेली आहेत. बघा, नैमित्तिक कर्म ठरलेली आहे. कशी ठरलेली आहे? माणूस जन्माला आल्यापासून त्याच्या मागे कर्म आहे. नाही नाही, जन्माला येण्याच्या अगोदर पासून कर्म आहे. आपल्याकडे त्याला संस्कार म्हटलं जातं. आपल्या संस्कृतीने आपल्याला 16 संस्कार सांगितले. बाबा किती सांगितले? 16 संस्कार सांगितले. राजा हो, हे 16ची 16 संस्कार ऐका ना, माणसावर झाले पाहिजे. त्यातले 15 संस्कार हे आई बापाने मुलावर करायचे असतात आणि 16वा संस्कार हा मुलांनी आई वडिलांवर करायचा असतो. विठाला मुलगा जन्माला येण्याच्या अगोदर पासून कर्म ठरलेलं आई बापांचं. पोराचा गर्भाधान संस्कार, जन्म संस्कार, उपनयन संस्कार, असे अनेक संस्कार, लग्न संस्कारापर्यंत सगळे संस्कार हे आई बापाने पोरावर करायचे असतात. ऐका, आई बाप म्हणून जर तुम्ही कर्तव्य बजावत असाल तर पोरगा जन्माला घातला म्हणजे काम संपत नाही दादा हो. अरे पोरगा जन्माला घालून जर काम संपत असेल तर मला वाटतं नितीन महाराज, कुत्र्या मांजऱ्याला सुद्धा लेकरं होतात. आपल्यापेक्षा जास्त डझनानी. फक्त हा एका रंगाची आपलं एक काळ तर एक पांढरं होतंय. पण ऐका बुवा, पोर जन्माला घालणं हे कर्तव्य नाही बाबा. जन्माला घातल्यावर त्या पोरावर संस्कार करणं हे महत्वाचं आहे. विठाला विठाल. पोरगा जन्माला घालून त्याच्यावर संस्कार करत नसाल तर मला वाटतं तुम्ही त्याचे माय आणि बाप नाहीत, त्याच्यासाठी बनलेले काळ आहात. त्याच्या जीवनाचं वाटोळं करणारे भागीदार तुम्ही आहात. म्हणून पोरगा जन्माला घातल्यावर त्याच्यावर संस्कार करा. आणि संस्कार करता येत नसतील, पोरग जन्माला न घातलेली बरी. ती राष्ट्रासाठी, घराण्यासाठी, वंशासाठी घातक संपत्ती ठरते. आणि म्हणून त्यांच्यावर संस्कार करा. विष्णू महाराज, बाबा एकदा की पोराचं लग्न झालं की आता आई बापाची, नारायण महाराज, जबाबदारी संपते. पोराचं लग्न होईपर्यंत आई बापाने त्याच्यावर संस्कार करावे. एकदा की पोराचं लग्न झालं, ऐका काय झालं, एकदा की पोराचं लग्न झालं की पोराचं लग्न झाल्यानंतर आता त्या आई वडिलांनी वानप्रस्थ आश्रमाच्या दिशेने वाटचाल करावी. कुठं करावी? वानप्रस्थ आश्रमाच्या दिशेने. म्हणजे नेमकं काय करायचं तर त्या आईने किंवा बापाने दोघांनी आपल्या कमरेच्या तिजोरीच्या चाव्या पोराचं लग्न झाल्यावर, भागवत महाराज, पोराचं लग्न झाल्यावर आपल्या कमरेच्या तिजोरीच्या चाव्या सोडायच्या आणि पोराच्या हातात. किती म्हातारीने केलं असं? पोराचं लग्न झालं म्हणजे कोणाला द्या वाटतात महाराज तिजोरीच्या चाव्या? आपण म्हटलं बाबा आता पोराचं लग्न झालं देऊन टाका त्याच्या हातात प्रपंच. महाराज लग्न झालं म्हणजे काय अक्कल आली का त्याला? तसं तर मला कळतच नाही विष्णू महाराज. प्रकाश बाबा, माणसाचं कळण्याचं वय नेमकं कधी येतं? पुरुषांचं. महिलाच्या बाबतीत बरं आहे, कारण पोरगा लहान असला, आईच्या मध्ये मध्ये काही बोलायला लागला का त्याची आई म्हणते तुला काही कळत नाही. मग ती आईला विचारतं आई मला कळेल कधी? ते म्हणे तुला आताच नाही कळायचं, मग तुझं झाल्यावर कळत. मग त्याचं लग्नही होतं. लग्न झाल्यावर त्या बायकोच्या मध्ये मध्ये बोलायला जातो. बायको म्हणते तुम्हाला तर काही बरं झालं कळतच नाही म्हणे. त्याच्याही पुढे वर्जन आहे अजून, तुम्हाला काही कळत नाही. मग तो बायकोला म्हणतो मला कधी कळन नेमकं? तुम्हाला आताच नाही कळायचं, तुम्हाला 4-2 झाले की मग कळन. असं तो बायकोला बायको त्याला म्हणते. मग 4-2 पोरं झाले, पोरं मोठाले झाले का पोराच्या मध्ये मध्ये करायला जातो. पोरं म्हणतात पप्पा तुम्हाला काही कळत नाही.
तो पोराला विचारतो, भाऊ मला कळल कधी? ते म्हणे तुला पेटावल्यावर कळल. तसं नाही कळायचं. पोराचं लग्न झालं ना, संसारात गुंतून राहायचं नाही, पोराच्या हवाली करून द्यायचं आणि त्याला सांगायचं, बाबा आजपर्यंत मी तुला पोसवलंय, आता मला पोसवणं तुझी जबाबदारी आहे. आजपर्यंत मी तुझं संगोपन केलंय, आता इथून पुढे 2 वेळेची भाकर मला देणं तुझी जबाबदारी आहे. बरोबर आहे काका? असं प्रत्येक बापाने पोराला म्हणावं. आता बापाची जबाबदारी संपली, बापाचं कर्तव्य संपलं, आईचं कर्तव्य संपलं. आता इथून पुढे कर्तव्य सुरू झालं ते पोराचं. आता पोराने आई बापाच्या संबंधाने काही कर्तव्य करायचे आहे. बघा, बाप म्हातारपणाकडे वाटचाल करतोय, माय म्हातारपणाकडे वाटचाल करते. ऐका रे दादा हो, म्हातारपणाकडे वाटचाल करणाऱ्या माईकड आणि बापाकड आपण व्यवस्थितरित्या लक्ष ठेवणं, त्यांची देखभाल करणं आणि ऐका त्यांची सेवा करणं, याच्यासारखा मोठा परमार्थ कोणी नाही. हे सांगणाऱ्या सहित सगळ्यांना लागू असतं. पण ऐका, म्हणजे कीर्तनकारासहित असतं असं मला म्हणायचंय. माय बापाची सेवा करणं याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही. सकळ तीर्थाची धुरे, तुमच्या पाठ झालंय सगळं, कीर्तनकार हेच सांगायला लागले जवळपास. ऐका, सकळ तीर्थाची धुरे किंवा मग ते सगळं बाकी सगळंच पाठ आहे तुमच्या, कशाला सांगू मी. ऐका ना, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ऐका, माय बापाची सेवा हा मोठा परमार्थ आहे. आणि ऐका, आता माय बाप म्हातारे होत चालले ना, तुमचा बाप म्हातारा झालाय, आयुष्यभर काम काबाड कष्ट करून छातीत कप साचलाय, तुमचं मोठं घर आहे, त्या घरामध्ये त्याला ऐका ना इकडं तिकडं पाहतो, तोंडात बेडकी आले, घरात थुंकण्याची त्याची इच्छा नाही, घराचा कलर, घराची फरशी थुंकण्यासाठी तो तळमळतोय, त्याच्यात छातीतून कप बाहेर पडतोय. खोकला आल्यानंतर थुंकी कुठे टाकावी हा त्याच्या समोर संकटाचा प्रश्न आहे. पोरगा म्हणून तुम्ही जर समोर उभे असाल, ऐका, तुम्ही कलेक्टर असाल, तुम्ही साहेब असाल, तुम्ही वकील असाल, डॉक्टर असाल, गायक असाल, वादक असाल, कीर्तनकार असाल, महाराज असाल, कुणी असाल, ऐका, अरे मरणासन्न अवस्थेत असलेल्या बापाचे थुंकी झेलण्याकरता जर तुम्ही प्रेमाने हात पुढे केला तर ऐका, बापाचे थुंकी झेलण्याकरता पुढे केलेला हात आयुष्यात कधी कुणाच्या समोर पसरावा लागला. बापाच्या आशीर्वादाची ताकद आहे, बापाचा आशीर्वाद. म्हणून माय बापाची सेवा हा परमार्थ आहे. याच्याही पलीकडे माईची सेवा लढत असतात नाही लोक. तुकोबाराय म्हटले, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी, किंवा लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त. अजूनही पुढे बोलता येईल आपल्याला, पण चला मला अभंगाकडे पुढे जायचंय, श्राद्धाच्या निमित्ताने चिंतन करायचंय. आता हे माय बापाचं म्हातारपण संपलं. म्हातारपणाच्या शेवटी तुमच्याकडे काय असतं? म्हातारपण झाल्यानंतर पुढची अवस्था काय असते? लग्नाचा वाढदिवस. बोला ना, बोला बोला, तुम्ही बोलत नाही कोणी. कीर्तनात फक्त आम्ही काही सांगायचो आणि तुम्ही काही ऐकायचं, त्याच्यामुळे महाराज लोक इतरले. पहा, विठाला विठा. जोपर्यंत कीर्तनातला श्रोता जागरूक होत नाही तोपर्यंत महाराज ठेप्यावर येत नाही. आणि तुम्ही लोकांनी हे महाराज लोक बिघडून टाकले सगळे आमचे, ऐका. त्याच्यामुळे तुम्ही बोललं पाहिजे, आम्ही काही सांगायचं असं नाही. आणि सोपं सोपं, म्हातारपणाच्या शेवटी काय असतंय? मरण असतंय ना, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना बाबा? बोला बोला की, मरणच असतंय ना. बोला मोठ्याने बोला, मरणच असतंय ना. मरण असते, हा मरण असतंय. तर मरत असताना पोराची जबाबदारी, आपले आई किंवा वडील जर मरत असतील तर त्याच्या संबंधाने पोराची जबाबदारी आहे. मरणासन्न अवस्थेत असलेल्या आईचं किंवा वडिलांचे प्राण आता काही वेळात जाणार आहेत, त्यावेळेस पोराची जबाबदारी आहे. त्या पोराने आपले आई वडील प्राण जाण्याकरता तळमळतात. कारण असा नियम आहे, माणूस स्वतःहून प्राण सोडत नाही, मग यमदूत त्याचे प्राण खेचून बाहेर काढतो. बाहेर काढिता कुडी प्राणा, बाहेर सोडिता नाही, मग बाहेर काढिता. नारायण महाराज त्याचे प्राण यमदूत आपले खेचून काढतात. आणि ज्यावेळेस यमदूत आपले प्राण खेचून काढतात त्यावेळेस त्या जीवात्म्याला त्रास होतो. आणि मग तो त्रास होऊ नये त्यावेळेस पोराचं कर्तव्य आहे,
आई बापाच्या संबंधानं काय कर्तव्य आहे, त्या पोराने आपल्या आईचं किंवा मरणासन्न अवस्थेत असलेल्या, अजून मेलेले नाही, मरणासन्न अवस्थेत असलेल्या आईचं किंवा वडिलाचं शरीर उत्तर दक्षिण ठेवायचं. तुमच्याकडे असंच ठेवतात ना. आणि उत्तर दक्षिण ठेवत असताना ते बाजेवर, पलंगावर ठेवायचं नाही, दिवाणवर, खाटवर, कशावरच नाही. मग ते शरीर गाईच्या शेणाने सारलेल्या जागेवरती ठेवावं, उत्तर दक्षिण ठेवावं. असं धर्मसिंधूमध्ये त्याचं वर्णनच आहे, ऐका. आणि मग ते उत्तर दक्षिण शरीर ठेवलं की पुढे तरीही प्राण जात नसतील, तरीही मरण्याकरता त्रास होत असेल, आता त्या पोराने, ऐका, आपल्या आईच्या किंवा वडिलाच्या मुखामध्ये, जे मरणासन्न अवस्थेत आहेत त्यांच्या मुखामध्ये गंगेचं पाणी टाकावं. गंगेचं पाणी फक्त आयुष्यभर थोबाड त्याचं तसं असलेलं पाहिजे, की त्याच्या मरताना त्याच्या मुखात गंगेचं पाणी टाकावं, असा माणूस पाहिजे ना पहिल्यांदा. मग गंगेचं पाणी टाकावं, तरीही प्राण जाण्याकरता त्रास होत असतील तर प्रकाश बाबा, मग असं म्हटलं जातं, त्याच्या मुखामध्ये तुळशीचं पान घालावं. आणि जर माळ गळ्यात नसेल, आयुष्यभर फक्त नाही ते खालेलं असेल, तर मग कोंबडीचं पखाड घालावं. ऐका, तुळशीचं पान त्याच्या मुखामध्ये ठेवावं, तरीही प्राण जात नसतील तर त्या पोराने आता मरणासन्न अवस्थेत असलेल्या आईच्या किंवा वडिलाच्या उशाजवळ बसून विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे, असा विष्णू सहस्रनामाचा पाठ त्या पोराने करावा. बरं ठीक आहे, विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्यानंतर मग मात्र त्या जीवात्म्याला प्राण जाण्यासाठी, प्राण सोडण्यासाठी यातना होत नाही. बरं, आता त्यांचे प्राण गेले, मेले, वारले, निवर्तले, काय म्हणायचं ते म्हणा, किंवा जीव गेला. मग एकदा प्रेत रूप शरीराचा भाव झाला, प्रेत रूप ते शरीर झालं की आता त्या पोराचं कर्तव्य आहे आईच्या किंवा वडिलाच्या संबंधाने, की त्या आईच्या किंवा वडिलाच्या उशाजवळ माणूस मेल्यापासून 13 दिवसापर्यंत दिवा तेवत ठेवावा. बरं, जो दिवा तेवत ठेवायचा त्या दिवेचं तोंड दक्षिणेकडे असावं. दक्षिण कोणीकडे? इकडे, दक्षिणेकडे त्या दिव्याचं तोंड असावं. याचं कारण असं आहे, दिवाळीचा दिवा कुठेही तोंड करून चालतो, पण प्रेताच्या जवळ किंवा पितराच्या संबंधानं ठेवलेला दिवा हा दक्षिणेकडे तोंड करून असावा. आणि मग बरं, तो दिवा 13 दिवस ठेवायचा. पण ज्यावेळेस त्याचं शरीर तिथून उचलल्या जातं तर त्यावेळेस काही क्रिया सांगितल्या जातात. पंचपिंडी करावी लागते, म्हणजे जिथून शरीर उचललं तिथं एक पिंड ठेवावा लागतो, दरवाजामध्ये एक पिंड ठेवावा लागतो, जिथं स्नान घातलं तिथं एक पिंड ठेवावा लागतो, जिथं विसावा असतो, बरोबर, विसावाच असतो ना तुमच्याकडे, विसावा असतो तिथं एक पिंड ठेवावा, आणि जिथं पेटवायचं तिथं एक पिंड ठेवावा. किती झाले हो? तुमचं ध्यानच नाही द्यावं कीर्तनात, तुमच्या डोक्यात फक्त पैसा आहे. मेल्यावर काय व्हायचं ते पाहून घेऊ. तुमच्या काय, आमच्याही डोक्यात त्याचे कीर्तन संपल्यावर दुसरं तरी काय. विठाला विठाल. पुन्हा माझा तुमचा पैसा वायाला जाऊ देणार नाही, कीर्तन फुकट जाऊ देणार नाही. कीर्तन समजून देईल आणि मगच पुढे जाईल. ऐका, पहिला पिंड जिथं प्राण सोडलाय तिथं पहिला पिंड मोजा. पहिला, असं मोठ्याने, पहिला पिंड जिथं प्राण सोडलाय तिथं पहिला पिंड. किती झाले? 1. दरवाजामध्ये दुसरा पिंड 2. असा आवाज पाहिजे खडा जरा. जिथं स्नान घातलंय तिसरा पिंड 3. विसाव्याच्या जागी 1 पिंड 4. आणि जिथं पेटवायचं तिथं 1 पिंड. किती झाले? 5. याला पंचपिंडी म्हटल्या जाते. विठाला विठाला. पंचपिंडी त्या पोराने करायची असते. बरं, दुसरी गोष्ट अजून, ज्यावेळेस त्याला बाहेर आणलं जातं, दरवाजाच्या बाहेर आणलं जातं, महाराज मजेची गोष्ट आहे, माणसाच्या सोबत काही येत नाही. आपण नेहमी म्हणतो धनानी भूमो पश्वश्च गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशानी देहचितायाम परलोक मार्गे कर्माने गोगच्छती जीव एकाहा, असं म्हटलं जातं की नाही? बरं ठीक आहे, काही सोबत येत नाही, तो बाहेर येतो. बाहेर आटल्यानंतर त्याला स्नान घातल्या जातं, है ना? स्नान घातल्या जातं. स्नान घातल्यानंतर पोराची पुढची जबाबदारी, त्याला त्या तिरडीवरती बांधलं जातं ना. आता कसं बांधायचं हेही सांगितलं असतं, पण भागवत महाराज लोक मला कीर्तनाच्या बोलवायला कंटाळतील नंतर, आणि कीर्तनाच्या ऐवजी बांधायला बोलू नये काही दिवसांनी, म्हणून चला
ते कसं बांधलं जातं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, त्याच्या गावागावात माणसं नियमलेली आहे. त्याला तिरडीवरती बांधलं जातं. तिरडीवरती बांधल्यानंतर ज्यावेळेस त्याच्या अंगामध्ये कपडे घातल्या जातात, ऐका, त्याला अंगामध्ये कपडे घातले जातात, तर कपडे घातल्यानंतर त्याच्या कमरेला एक उपप्रावरण बांधावं लागतं. हा, उपप्रावरण म्हणजे उपर्ण. हा, तर ते उपर्ण का बांधायचं? आपल्या लोकांनी त्याच्यात शॉर्टकट आणला प्रकाश महाराज. त्याचं कारण असं, शॉर्टकट कसा आणला जिजा, त्यांनी काय केलं होता, ते पांढरं कापड आणतात ना अंगावर टाकायला, त्याची एक चिरुटी फाडतात अशी, हां, तीच कमराला खोशी, ते तीच खांदे करायच्या बी, तीच पानाड्याच्या बी. लोक कुठं बचत करते सांगता नाही यायचो, ऐका. आणि मग ती तसं नाही तर त्या प्रेताच्या कमरेला एक उपप्रावरण बांधलं जातं आणि त्या उपप्रावरण्यामध्ये, त्या उपारण्यामध्ये 7 प्रकारची कच्ची धान्य बांधायची. किती? 7. कुठलीही 7 कच्ची धान्य बांधायची. आणि ती कच्ची धान्य हे पोराचं कर्तव्य आहे बापाच्या संबंधाने, ऐका. ज्याचे आई वडील अजून आहेत त्यालाही गरजेचं आहे, ज्याची गेली त्याच्याही गरजेचं आहे. सगळ्याच्या विठाला विठाला. ऐका, हे 7 प्रकारची कच्चे धान्य बांधायची. कच्चे धान्य बांधल्यानंतर ज्यावेळेस त्याला उचलल्या जातं, 4 जणांच्या खांद्यावरती घेतलं जातं, त्याचा पोरगा पुढे चालतो, बाकी सगळे मागे चालतात. 20व्याच्या जागी त्याचं शरीर टेकल्या जातं आणि 20व्याच्या जागी ते शरीर टेकवल्यानंतर ती कमरेची 7ही प्रकारची कच्ची धान्य त्या 20व्याच्या जागी सोडायची. त्याला म्हणतात अमान्य श्राद्ध. विठाला विठाला. नंतर आपल्याकडे कडू घास काढणं म्हणतो, त्याला अन्नविध श्राद्ध म्हणतात. असे अनेक श्राद्ध. श्राद्ध सांगायला लागलं तर श्राद्ध अजून एक, पुढच्या श्राद्धापर्यंत दररोज भागवत महाराज तुम्हाला त्या चिंतन सांगते. माझ्यापेक्षा त्यांनी जास्त अभ्यास केला या गोष्टीचा. मला 10 काही त्यांनी एक कीर्तन संपल्यावर चुका काढू नये. विठाला विठा. आणि मग अन्नवैध श्राद्ध हे तर झालंच, पण ज्या दिवसापासून आपले आई किंवा वडील गेले त्या दिवसापासून त्या पोराने 9 दिवसापर्यंत रोज एक पिंड दान करायचं असतं. त्याला नवश्राद्ध म्हटलं जातं. आणि 10व्याच्या दिवशी जो पिंड दिला जातो त्याला नवमिश्र श्राद्ध म्हटलं जातं. असे 10 पिंड ते द्यायचे असतात. मग पुन्हा अंतविधीचा कार्यक्रम संपला की 3ऱ्या दिवशी तुमच्याकडे कोणता कार्यक्रम येतो? 3ऱ्या का 2ऱ्या दिवशी? कोणत्या हो? 2ऱ्या दिवशी तुमच्याकडे. ठीक आहे, काही भागात 2ऱ्या दिवशी, काही भागात 3ऱ्या दिवशी, आमच्याकडे 3ऱ्या दिवशी. गरुड पुराणात याच्या 2ही दिवसाचा वर्णन आलेलं आहे. म्हणा 2ऱ्याही दिवशी चालतो, 3ऱ्याही दिवशी. राग गारा असली तर 2ऱ्या दिवशी, लईच गरम असली तर 3ऱ्या दिवशी. त्याला काय करावं, काय मराव का आता मग? हा, ऐका. आणि मग हा रक्षाविधीचा कार्यक्रम करत असताना याला खरा शब्द होता रक्षा सावरणे. काय शब्द होता? रक्षा सावरणे. त्याचा अपभ्रंश झाला पुढे सावडणे. आणि मग आपले लोक सहज म्हणायला लागले नितीन महाराज चला सावडायला. बघा रक्षाविधीचा तो कार्यक्रम ज्यावेळेस आपण त्याचं ते राख जमा करतो तर त्या राखेमध्ये तुमच्याकडे काय टाकलं जातं? काय टाकल्या जातं? आलेले माणसं. अरे बोला की राव, तुमचा महा काय बांधायला बांधे की काय नुसतं आपले मूर्ती घडी लिहून पहा असं बोला ना. माहिती आहे सगळ्याला. तुमचा प्रतिसाद आला तर मला तुम्हाला साथ घालता येईल. तुम्ही आपले नुसतेच बसले तर मला कळा ना, तुम्हाला कळतं की नाही की मी फॉरेनचा आहे का तुम्ही जपानीत, काहीच मिळ लागा ना. असं नाही, सगळी बोलत चला. ऐका, पैसे टाकतात. का टाकतात हो पैसे? ते आमची काढले एका आजीला विचारलं मी, प्रकाश बाबा, म्हटलं आजी ते माणूस मेल्यावर राखीत पैसे कम टाकी ते घर? ते म्हणे भाऊ त्याला वर जाताना खर्ची लागती ना. अरे जित्ता होता तर त्याच्या बिड्या काढायचा कोणी विचार केला नाही, आता खर्चीचा विचार करते का तू त्याच्या? तसं नाही महाराज. जुन्या काळातली जी नाणी राहायची काका, तर ती नाणी राहायची याची तांब्याची. आणि आपण ज्यावेळेस गंगेमध्ये राख टाकतो तर गंगेचं पाणी होतं अशुद्ध आणि तांबा हा धातू पाण्याला शुद्ध करतो म्हणून त्याच्यात ती नाणी टाकल्या जायची. विठाला विठा. आणि मग ही नाणी टाकल्यानंतर रक्षाविधीचा कार्यक्रम झाला. आता रक्षाविधी तर दशक्रिया विधी हा 7 दिवसाचा कालावधी आहे. किती दिवसाचा? 7 दिवसाचा. 10व्याच्या आदल्या दिवसापर्यंत, 9व्या दिवसापर्यंत रक्षाविधीपासून
तर 9व्या दिवसापर्यंत 7 दिवसाचा कालावधी आहे. तर त्या कालावधीमध्ये त्या पोराने आपल्या आईबापाच्या संबंधानं कराव्याचं मुख्य कर्तव्य आहे. 7 दिवसामध्ये एकतर आईबापासाठी त्याने गरुड पुराणाचं चिंतन करावं किंवा एकतर त्याने श्रीमद भागवताचं चिंतन करावं. आता तुमच्या सगळ्याच्या मनात विचार असा आहे की गरुड पुराणात सगळं ब्राह्मणाला दानच द्यायचं सांगितलं. महाराज एवढं जर दान दिलं तर आमच्या किडण्या इकल्या तरी पुरायच्या नाही. पण महाराज त्या गरुड पुराणाच्या शेवटी एक गोड वळ आलेली. काय माहिती? त्या गरुड पुराणाच्या शेवटी अशी गोड वळ अशी आली की ते म्हटले बुवा, जो कोणी गरुड पुराण फक्त ऐकतो आणि जो वाचतो आणि ज्याच्यासाठी श्रद्धायुक्त अंतकरणाने वाचतो, दान जरी देणं नाही झालं बरं का, आपली ऐपत नसली तर आणि इच्छा नसली तरी बी नुसतं ऐकलं ऐकवलं तर सगळ्याची पिशाच्य योनीतून मुक्तता होती. ऐकायला काय अडचण आहे? आपल्याला करायचं नाही, ऐकायला काही अडचण आहे का? नाही. म्हणून 7 दिवसात गरुड पुराणाचं चिंतन करावं. आणि तुमच्या सगळ्याच्या डोक्यातला पहिला हा भ्रम काढून टाका की जो जातीने ब्राह्मण असतो त्यालाच ब्राह्मण मानतात. नाही बुवा, जो जातीने ब्राह्मण असतो तो ब्राह्मण नसतो. 2 प्रकारचे ब्राह्मण शास्त्राने सांगितले, एक वृत्तीचा ब्राह्मण आणि दुसरा जातीचा ब्राह्मण. ऐका, तुम्ही जातीने ब्राह्मण असाल पण ब्राह्मणाचं कर्म करत नसाल तर तुम्ही खऱ्या अर्थानं कोणात कसाही आहात. ब्राह्मणाचं कर्म आहे ब्रह्मजानाति ब्राह्मण. देव जाणण्याचं काम त्यानं करायचं राहतं. तो जर ते करत नसेल, त्रिकाल संध्या करत नसेल तर तो खाटीक आहे. आणि एखादा जातीचा कोणी असू द्या, तो खाटीक असू द्या. मग एखाद्या वेळेस त्याचा मांस विकण्याचा धंदा असू द्या, त्याची वृत्ती जर ब्राह्मणाची असली, परमार्थिक असली, भगवत चरणाची लीन असली तर देव त्याच्या सोबत मांस विकायला सुद्धा येतो. तो वृत्तीचा ब्राह्मण आहे. सजन कसाया कोणत्याही जातीचे असाल तर तुम्ही वृत्तीने ब्राह्मण उंच नीच काही नी भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनी. ऐका, आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुमची वृत्ती महत्वाची आहे मला वाटतंय. म्हणून ब्राह्मण करून सतत ब्राह्मणाचा द्वेषही चांगला नाही. ब्राह्मण कुणाला समजतात त्याच्यावर तुमच्या मनाची उंची आहे. आणि म्हणून चला ऐका, त्या 7 दिवसामध्ये गरुड पुराणाचं चिंतन करावं. का करावं गरुड पुराणाचं चिंतन? तर गरुड पुराणामध्ये भगवान विष्णूला गरुडाने प्रेत योनीच्या संबंधाने काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचे उत्तर भगवान विष्णूंनी दिली. आणि भगवान विष्णूंनी सांगितलं, बाबा गरुड पुराण, अरे गरुडा, या गरुड पुराणाचं जो कोणी चिंतन करेल, जो वाचेल, जो ऐकेल, ज्याच्यासाठी याचं चिंतन केलं जाईल, अशा सगळ्याची प्रेत योनीतून मुक्तता झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 7 दिवसामध्ये गरुड पुराणाचं चिंतन करावं. किंवा नसल गरुड पुराण आवडत तर श्रीमद भागवताचं चिंतन करावं. श्रीमद भागवताचं चिंतन काय करावं? तर ऐका, स्वतः गोकर्ण महाराज
बद्रिकाश्रमाला जाऊन गयेला जाऊन आपल्या बंधूचं श्राद्ध करून सुद्धा त्यांची पिशाच योनीतून मुक्तता झाली नाही. आणि मग शेवटी गोकर्ण महाराजांनी आपल्या बंधूच्या धुंदुकारीच्या उद्धाराकरता त्याची पिशाच योनीतून मुक्तता व्हावी याच्याकरता 7 दिवसामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. आणि श्रीमद भागवत 7 दिवस त्यानं एका कळंबाच्या बेटामध्ये बसून ते चिंतन धुंदुकारीने ऐकलं. धुंदुकारीने ते श्रीमद भागवत ऐकलं. तर 7 दिवसामध्ये श्रीमद भागवत ऐकून धुंदुकारीची पिशाच योनीतून मुक्तता झाली. आणि म्हणून पिशाच योनीतून मुक्तता व्हावी याच्याकरता त्या 7 दिवसामध्ये श्रीमद भागवताचं चिंतन माणसाने करावं. विठाला हे त्या 7 दिवसाचं चिंतन झालं. ऐका, पण आता पुढचा विधी येतो 10व्याचा. ही पोराची जबाबदारी. 10वा करत असताना 10व्याला आपल्याकडे पिंडदानाची पद्धत आहे. आई बापाच्या संबंधानं आपण पिंडदान करतो. मग हे पिंडदान करत असताना कोण्या बोटाने त्या पिंडावर तर्पण करावं? कोण्या बोटाने करतात? बोला ना. कोणत्या? नाही हो, या अंगठ्यानं केल्या जातं पिंडावर तर्पण. हा, हे पितराला गंध लावाय. तसं आपल्याकडे प्रत्येक बोट श्रीमंत आहे. या बोटानं पितरांना तर्पण केल्या जातं. या बोटानं पितरांना गंध लावल्या जातो. बरोबर. या बोटानं कोणाला? हा, हे आपल्या करता. या बोटानं देवाला. हा, आणि ही करंगळी कशा करताय माहितीये तुम्हाला? नाही, तुमच्या तरी काय ध्यानात राहील? आता सगळे टोप्यावालेच माणसं आहे. तुम्ही म्हातारे माणसाच्या करंगळी इतक्या दिवस लक्षात राहते का महाराज? आता जे प्रतीक्षात आहेत त्यांच्या लक्षात आहे, किंवा ज्यांचं आता नुकतंच झालंय ते करंगळीच्या गडबडीत आहे. करंगळी आली का लक्षात? हा, यांच्या आली बघा लक्षात. तरुण माणसाच्या लवकर ध्यानात येते. तुमच्या नाही ना आली ध्यानात अजून? नाही, तुम्ही करंगळी विसरले नाही, वैतागले करंगळीला तुम्ही. महाराज, लग्नामध्ये सप्तपदी केल्या जाते ना, कोणत्या बोटात अडकल्या जाते हो? हा, याच्यात अडकून तर इतका अडकलोय म्हणा, कीर्तनात बसलो तरी सुखाना नाही. हे सगळं करंगळीचीच लीला आहे. असे 5ही बोटाला आपल्याकडे किंमत आहे. नितीन महाराज, तुम्हाला गरज आहे अजून करंगळीची. विठाला विठाला. पितराला तर्पण करण्यासाठी अंगठा असतो आणि मग अंगठ्यानं पितरांना तर्पण केल्या जातं. बरं ठीक आहे, त्या पिंडाला तर्पण केल्या जातं. तो पिंड कशाचा राहतो? हा, कशाचा राहतो? कणकीचा आणि तांदळाचा. बरोबर आहे ना? तर तो पिंड पांढऱ्याच कणकीचा, पांढऱ्याच तांदळाचा का असतो माहिती आहे तुम्हाला? जिथं जिथं पांढरा रंग येतो तिथं तिथं माणसाने थांबलं पाहिजे, त्याचं प्रतीक आहे. जेवणात पांढरा भात आला ना तर खाणाऱ्या माणसाने थोडं आवर्त घेत जावं, का आता चपात्या संपल्यात बुवा, आता पुढं हावरट सारखं खातच राहू नये. काही काही लईच हो खैसच सकाळचं आणा म्हणतात. ऐका, चला भात आला, पांढरा भात आला, जेवण थांबवावं. युद्धात पांढरा झेंडा आला, हा, युद्ध थांबवावं. ऐका, डोक्याचे केस पांढरे झाले, प्रपंच थांबवावा. लोकांनी हा गतिरोधक ओलांडला बुवा, आता याला काळं करायला लागली. नाही करतेन तर करतेन काय महाराज, माई सुद्धा पांढरी झाली आता. ऐका, म्हणून ते हे केलं जातं. बरं ठीक आहे, याच्यावर नाही जमलं तर अजून पुढे त्या पांढऱ्या भाताचा पिंड त्याला दिला जातो. बरं, त्या पिंडाला आपल्याकडे अजून कावळा शिवण्याची पद्धत आहे. बरोबर आहे? तर पिंडाला कावळा का शिवतो याचंही काही चिंतन आहे. का शिवला जातो पिंडाला कावळा? याचं कारण असं आहे विष्णू बाबा, पिंडाला कावळा शिवण्याची पद्धत आपल्याकडं का? तर रामप्रभू, सीतामाता आणि लक्ष्मणजी तिघेजण वनवासाला गेलेले असताना पंचवटीमध्ये काळेबाबा हे सगळेजण राहायचे. आणि हे सगळेजण राहत असताना, ऐका, हे सगळेजण तिथे राहत असताना
ऐका, हे सगळेजण तिथे राहत असताना पंचवटीमध्ये सीतामाता, उन्हाळ्याचे दिवस होते, काहीतरी वाळवत घालत बसली होती, वाळवण होतं, आणि मग काही तिथं कावळे होते. ते कावळे त्या वाळवणावरती झडप घालायचे. वाळवणावरती कावळ्याने झडप घातली की सीतामाता त्या कावळ्याला हाणून लावायची. सीतेचा खांद्यावरचा पदर खाली पडायचा. भावार्थ रामायणात ही कथा आशीच्या आशी आलेली आहे. सीतेच्या खांद्यावरचा पदर खाली पडायचा आणि सीतामातेच्या खांद्यावरचा पदर खाली पडल्यानंतर तिथं एक गंधर्व होता. त्या गंधर्वाची नजर सीतेवर गेली. सीतेचा पदर खाली पडलेला पाहून त्याला वाटलं मी सीतेला स्पर्श करावा, म्हणून तो सीतेला स्पर्श करण्यासाठी जायचं. पण तो म्हटला मी जर असा गेलो तर गंधर्वाच्या रूपात सीता मला स्पर्श करू देणार नाही. म्हणून त्या गंधर्वानं कावळ्याचं रूप धारण केलं. कशाचं? आणि बाकीच्या कावळ्यात तो गंधर्व कावळा होऊन मिसाळला. बाकीचे कावळे सीतेवर त्या जावाळांवरती झडप घालायचे, सीता हाणून लावायची, तर बाकीचे कावळे मागं जायचे. पण हाणून लावल्यानंतर हा कावळा सीतेवर झडप घालायचा, कारण त्याला सीतेला स्पर्श करायचा होता. त्याने त्याचा हेतू साध्य केलाही, कारण एकदा सीतेने त्या कावळ्याला हाणून लावलं, बाकीचे कावळे लांब गेले, सीतेचा पदरच खाली पडला, सीतामातेच्या स्तनाला त्या कावळ्याने स्पर्श केला. अशीची अशी कथा आहे. आणि तो स्पर्श केल्यानंतर सीतामाता आरडली, हे राम, हे राम असं म्हणून सीता आरडली. सीतेचा किंचाळण्याचा आवाज रामप्रभू पर्यंत पोहोचला. रामप्रभू लक्ष्मणजी फळ कंदमूळ आणण्याकरता पर्णकुटीपासून काही अंतरावरती होते. रामप्रभूला कळालं सीतामाता संकटात आहे. रामप्रभूने एक काडी उचलली आणि सीतेच्या दिशेने फेकली. आता रामप्रभूने फेकलेली काडी सुद्धा रामाचा काय आहे वो? बाण आहे. तो बाण त्यांना त्या कावळ्याच्या मागे लागला. गंधर्व जो होता कावळ्याच्या रूपात त्याच्या पाठीमागं तो बाण लागला. आणि बाण मागं लागल्यानंतर तो गंधर्व तसाच कावळ्याच्या रूपात पुढे पळत होता, बाण मागे पळत होता, कारण त्याला रूप पलटायला सुद्धा तो बाण वेळ देत नव्हता. एवढ्या टायमात नारद महर्षींची भेट झाली. त्यांनी सांगितलं बाबा माझा काही पर्याय नाही, ज्यानं बाण फेकलाय त्याला तू शरण जा. आणि मग त्याला शरण गेलं ना तर तो कृपावान आहे, तो दयाघन आहे, आणि त्याला शरण आलं की तो कुणाला मरण देत नाही. तो स्वतः सांगतो ना, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी न मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीची एकू. ऐका, आणि म्हणून तू त्याला शरण जा. तो गंधर्व कावळ्याच्या रूपात रामप्रभूच्या समोर गेला. रामप्रभूच्या समोर गंधर्व गेल्यानंतर रामप्रभूने त्याला पाहिल्या पाहिल्या प्रकाश बाबा शाप दिला, ए कावळ्या, ज्या चोचेनं माझ्या बायकोला स्पर्श केला ती चोच आयुष्यभर तुझी घालेत नाही. आता असं म्हटल्यानंतर तो म्हटला चोच जिवंत राहिलो तर ना. त्याने सांगितलं प्रभू माफ करा, दया करा, चुकलं माझ्याकडून, असं करा तसं करा, शरणागती पत्करली, पण हा बाण माझ्या मागं लागलाय, याच्यातून मला वाचवा. आता बाण मागं लागलाय आणि वाचवा म्हटल्यानंतर रामप्रभू म्हटले कावळ्या, मी एक तर बाण सोडत नाही, आणि सोडला तर तो परत पाठीमागं घेत नाही. विठाला विठाला विठाला, मी एक तर बाण सोडत नाही आणि सोडला तर पुन्हा पाठीमागं घेत नाही. आणि मग शेवटी पण आता तू शरण आला तर तुला एक त्याच्यात पर्याय देतो. काय पर्याय? हा बाण कुठं लागायचा ते तुझ्या मनावर. बाण कुठे लागायचा हे तुझ्या मनावर. म्हणून त्याने विचार केला कुठे लागावा. तर त्या कावळ्याने सांगितलं प्रभू मला 2 डोळे आहेत, माझा त्याच्यातला एक डोळा उडवा. तेव्हापासून कावळ्याला डोळे किती हो? 1. पण एका डोळ्याने सुद्धा एवढा चमत्कारी काय तो. ऐका, एक डोळा कावळ्याला. बरं त्याने सांगितलं प्रभू अहो तुम्ही मला जो शाप दिलाय, ऐका, तुम्ही मला जो शाप दिलाय, माझं तोंड घाणीत राहील, असं राहील तसं राहील, कोण मला सगळी वाळीत टाकतील, कोण माझ्याकडे लक्ष देईल, प्रभू मला शापमुक्त करा. शेवटी रामप्रभूला त्याची तीही दया आली आणि रामप्रभूने सांगितलं हे कावळ्या, ज्यावेळेस एखादा पोरगा आपल्या आईचं किंवा वडिलाचं पिंडदान करेल त्यावेळेस त्याचं पिंडदान करत असताना विठाला विठाल आईचं किंवा वडिलाचं पोरगा पिंडदान करेल तर पिंडदान केल्याच्या नंतर त्या पिंडदानामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, काही दोष राहिले असतील, तर ज्यावेळेस तुझा त्या पिंडदानाला स्पर्श होईल, त्या पिंडाला तुझ्या चोचेचा स्पर्श होईल, त्यावेळेस त्याला पिंडदानाचं महत्व प्राप्त होईल. तेव्हापासून आपल्याकडे 10व्याला पिंडाला कावळा शिवण्याची पद्धत आहे. विठाला आणि मग तो पिंड शिवल्यानंतर ऐका
पिंडाला कावळा शिवल्यानंतर दशक्रिया विधीचाच विधी झाला. त्याच्यानंतर पोराची पुढची जबाबदारी ऐका. आता मी ढोबळपणाने हे सांगितलं, अंतविधी सुद्धा सगळं सांगितलं नाही बरं का, कारण आपल्याला 12ला थांबायचंय ना. एकला सॉरी हा एकला बरोबर ना. विठाला 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 आणि म्हणून 10व्याचा विधी आहे. 10व्याचा विधी झाल्यानंतर 11वा 12वा 13वा नंतर महिने वर्ष श्राद्ध, अशा वर्ष श्राद्धापर्यंत दर महिन्याला पिंडदान त्याला पुन्हा करत जावं. महिन्याला पिंड देत चाललं की वर्ष श्राद्ध येत राहतं. वर्ष श्राद्धाचा विधी करावा. वर्ष श्राद्ध झाल्यानंतर सुद्धा इतरांच्या संबंधानं पोराची नंतर पुढे जबाबदारी राहते की त्याने वर्षातून किमान 3 वेळेस पितरांसाठी पिंड दिला पाहिजे, दान केलं पाहिजे, श्राद्ध केलं पाहिजे. कोणते कोणते श्राद्ध 3 ऐका. एक तर ज्या तिथीला देह ठेवला त्यांनी ते एक श्राद्ध. दुसरी गोष्ट पितृपक्षामध्ये जी तिथी येते आपल्या पितराची ते एक श्राद्ध, आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी करावं लागतं ते एक श्राद्ध. असे 3 श्राद्ध वर्ष श्राद्धानंतर सुद्धा पोरांनी करावी लागतात. पण ऐका, महिने झाल्यानंतर महिन्यापासून वर्ष श्राद्धापर्यंत जो वेळ राहतो, वर्ष श्राद्धापर्यंत तो जीवात्मा आपल्यात राहतो. वर्ष श्राद्धाच्या दिवशी त्याचा आणि आपला संबंध संपतो, आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी त्याचा आणि आपला संबंध संपल्यानंतर आपण जर खऱ्या अर्थानं आतापर्यंत ही सगळी कर्म श्राद्ध कर्म व्यवस्थितरित्या केली तर ते आई वडील आपल्याला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे कल्याण